आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मान्यवर, मोड पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री गणेशजी राणे साहेब, उपाध्यक्ष माननीय मंदारजी कार्लेकर साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अजयजी कांडर साहेब, या संस्थेचे सचिव माननीय श्री अभयजी बापट साहेब, सहसचिव माननीय श्री तारी साहेब, खजिनदार माननीय सौ सायली गाडी मॅडम, उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकारिणी पदाधिकारी, संचालक तसेच इतर सभासद, उपस्थित सगळे पालकवर्ग, सहकारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या मंगल व पावन प्रसंगी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना उजाळा मिळतो, त्यांच्या सर्जनशीलतेला नवे सिद्धीत लाभते आणि व्यक्तिमत्व विकासाला बळ प्राप्त होते. शैक्षणिक वर्षभर विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम, शिक्षकांचे निष्ठावान मार्गदर्शन आणि पालकांनी दाखवलेला विश्वास याचे आज येथे सुंदर व प्रेरणादायी दर्शन घडत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व नैतिक मूल्यांची जपणूक करणे हेच आपल्या शाळेचे मूलभूत उद्दिष्ट आहे. तमसो मा ज्योतिर्गमय या तेजस्वी मंत्राच्या प्रकाशात अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या उजेडाकडे नेणारी ही आमची प्रशाला संस्कार, शिस्त आणि समर्पणाची दीपमाळ अखंड तेवत आहे. सन 1961 साली रोवलेल्या या लहानशा रोपट्याचे आज एका भक्कम वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि या यशस्वी वाटचालीत संस्थेचा मोलाचा वाटा अविस्मरणीय राहिला आहे. प्रारंभी इयत्ता 5वी ते 10वी नंतर 11वी 12वी आणि पुढे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज ओळखून पदवीपर्यंत शिक्षणाची द्वारे या संस्थेने खुली केली आहे. शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास राहिला आहे. विविध स्पर्धा परीक्षा, शालेय व सहशालेय उपक्रम तसेच शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी या प्रशालेत सातत्याने केली जाते. गणित समूह परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, NMMS म्हणजेच राष्ट्रीय साधन सह गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, चित्रकला परीक्षा, हिंदी मानक वर्तनी परीक्षा इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेचे नाव तालुक्यापुरते न ठेवता जिल्ह्यापर्यंत उज्ज्वल केले आहे. याचा मला अभिमान आहे. आमच्या प्रशालेत इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, इयत्ता 10वी साठी दररोज घेतल्या जाणाऱ्या मार्गदर्शन तासिका, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षक वर्गाचा अखंड प्रयत्न निरंतर सुरू आहे. सन 24-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वीचा निकाल हा 100% तर इयत्ता 12वीचा निकाल हा 95.31% लागला आहे. या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ आणि विद्यार्थ्यांचा अथक मेहनत यांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्वांचे मी या मंचावरून आभार मानते. आमच्या शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सर्वांगीण विकासाच्या प्रवाहात नेहमीच खंबीरपणे सोबत उभे राहणाऱ्या मोड ग्रामपंचायत, मोड ग्रामस्थ विकास मंडळ मुंबई तसेच सिंधू सेवा प्रबोधिनी एक सेवाभावी संस्था वानिगडे या सर्व मान्यवर संस्थांचे योगदान शब्दात मावणार नाही इतके मोलाचे व प्रेरणादायी आहे. शाळा व विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी दाखवलेली आपुलकी, सहकार्याची भावना व मदतीची तत्परता हीच आमच्या प्रगतीची खरी शक्ती ठरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल मी या मंचावरून सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते, कृतज्ञता व्यक्त करते आणि भविष्यातही असेच सहकार्य लाभो ही अपेक्षा व्यक्त करते. आमच्या प्रशालेत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या स्नेहपूर्ण सहकार्याचा अमूल्य ठेवा लाभला आहे.
या सेवाभावी वाटचालीत श्रीमती संध्या सूर्यकांत मुळकर, राणा, मुंबई आज त्या इथे उपस्थित आहे, हे महिन्याचं भाग्य समजते. श्री आनंद घनश्याम सावंत, राणा, जोगेश्वरी, तसेच श्री विजय जगन्नाथ बापट सर, राणा, मूळ यांनी आपल्या उदार दातृत्वाने शालेय उपयोगी साहित्य, पुस्तके, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाहाला मोलाची साथ दिली. विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला बळ देणारा हा मदतीचा हात निश्चितच प्रेरणादायी आहे. समाजभान जपणाऱ्या, संवेदनशील व सेवावृत्तीने कार्य करणाऱ्या अशा दानशूर व्यक्तींचे प्रेम, पाठबळ व सहकार्य आमच्या प्रशालेत भविष्यातही लाभावे अशी मी सदिच्छा व्यक्त करते व त्यांचे आभार मानते. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी मध्ये शाळेमध्ये एकूण 300 विद्यार्थी शिक्षण घेत असून इयत्ता 10वी मध्ये 27 विद्यार्थी तर इयत्ता 12वी मध्ये 73 विद्यार्थी यावर्षी प्रविष्ट आहेत. सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी शुभेच्छा देते आणि माझे छोटंसं प्रास्ताविक संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र.